शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पास चला. शेतकऱ्यांसाठी केंद्राचा महत्त्वाचा निर्णय. खत बियाणे उपलब्धतेवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष कक्ष सुरू आहेत. मांजरा धरणातून सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू. 18,000 हेक्टरला जीवनदान. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 5 तालुक्यांना फायदा. 1 गुंठा जमिनीसाठी सख्खे भाऊ झाले पक्केवैरी. 2 गटात तुंबळ हाणामारी. 6 जणांवर गुन्हे दाखल. ऊसपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील अलीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रकरण वाढत असले तरी मदतीसाठी समितीची वर्षभरात एकही बैठक झाली नाही. सोलार पॅनलच्या बहाण्याने 38 लाखांची फसवणूक. सोलार पॅनल मिळवून देतो असे सांगून 38 लाखांची फसवणूक केली असल्यास पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल डिझेलवरील उत्पादक शुल्कात 10 रुपयांची वाढ. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादक शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 2035 पर्यंत एसटीच्या सर्व बसेस होणार इलेक्ट्रिक. राज्याच्या सार्वजनिक वाहतूक बदल घडवून आणण्यासाठी येत्या 2035 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यात 14,000 बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक करणार असल्याची घोषणा आली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा. मुख्यमंत्री फडणवीसांचे तातडीच्या मदतीचे निर्देश. विधानसभेतील बैठकीत निर्णय झाला आहे. पेट्रोलनंतर आता मिशन डिझेल गाड्यांमध्ये तांदळाचे इथेनॉल ओतणार. केंद्र सरकार आता केवळ पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून थांबणार नाही, तर लवकरच तुमच्या डिझेल गाड्याही पर्यायी इंधनावर धावताना दिसणार आहेत. खरात प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता. सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांचे सविस्तर निवेदन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अशोक खरात प्रकरणात सविस्तर निवेदन करत या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली आहे. एका बाजूला उन्हाचा तडका तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट. रब्बी पिकांना मोठा फटका. शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. राज्यात वादळी पावसाचा अलर्ट. आठवडाभर शेतकऱ्यांना करावा लागणार संकटाचा सामना. सध्या राज्यातील काही भागात अवाढव्य हवामान असून ही स्थिती आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. गरजू कुटुंबाला मिळणार प्रत्येकी 3 लिटर रॉकेल. युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजीचा तुटवडा जाणवत असल्याने केंद्र शासनाने कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना एलपीजी पर्याय म्हणून प्रति कुटुंब 3 लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सातबारा आणि फेरफार नोंदी आता झटपट पूर्ण होणार. वाढवण बंदर ग्रीनफील्ड मार्ग प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 22,000 महिलांची केवायसी प्रलंबित. महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील हजारो महिलांची केवायसी अद्याप प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाभ मिळवल्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. पीक कर्ज भरण्यासाठी अखेरचे 4 दिवस बाकी. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्फत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून 2025 ते 26 खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. युद्धामुळे खते जायबंदी. देशांतर्गत उत्पादनात 15% घटीची शक्यता. पश्चिम आशियातील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या संघर्षामुळे युरिया आणि संयुक्त खतांच्या देशांतर्गत 10 ते 15% घट होऊ शकते. कांदा प्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांचे संसदेच्या प्रांगणात आंदोलन. देशातील कांदा प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेसमोर आंदोलन केले. औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीवर 10 लाखांपर्यंत अनुदान. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, तसेच शेतकऱ्यांना विषारी औषधांपासून होणारा धोका टाळावा. तसेच शेती पिकांवर असलेले संकट कमी करण्यासाठी औषधीची बचत करण्यासाठी राज्य शासनाने कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनुदान ड्रोन देण्याची योजना जाहीर केली आहे. अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा. जिल्ह्यात इंधनाची कुठलीही टंचाई नाही. इंधन घेऊन येणारे वाहने वेळेत न आल्याने, शिवाय वाहनधारकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने टंचाई निर्माण जाणवत आहे. 4 एकर गावाची झाली राख रांगोळी. शेतकऱ्याने फोडला टाहो. परभणीतील शेतकऱ्याला मोठा फटका. गावामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शॉर्ट सर्किटमुळे झाला डोळ्यांसमोर 4 एकर जळून खाक. लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी हप्त्यासाठी सरकारकडून 277 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार 1,500 रुपये. शासनाने निर्णय जाहीर केला असून लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर केवायसी करावी. पुन्हा लॉकडाऊनच्या अफवेवर राज्यात भीतीचे वातावरण. शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंबंधी सोशल मीडियावर विविध संदेश, व्हिडिओ आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प विरोधात मोदींचा एकही शब्द नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर राहुल गांधींनी केली टीका. मध्य पूर्व भागात युद्धाची तीव्रता वाढली असून यामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबा व काजूला मदत जाहीर. हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. पावसाळी अधिवेशनाला 22 जूनपासून सुरुवात होणार. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन 22 जूनपासून मुंबई येथे सुरू होणार. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.